हॅलो स्टुडंट, ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन या ग्रुप एमधील स्पेशलाइज एरिया इन अकाउंटिंग या सब्जेक्टच्या चॅप्टर नंबर 2चं आपण आज इंट्रोडक्शन बघूया. चॅप्टर नंबर 2 अकाउंटिंग फॉर कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग. सगळ्यात पहिल्यांदा आपण कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंगचा अर्थ समजून घेऊया. व्हेन one or more companies were suffered by continuous losses, in this situation companies have following options: close or wind up business, merge into new company, purchase by new company, form new company, reorganize his structure internally. जेव्हा एक किंवा त्यापेक्षा अधिक कंपन्या ज्या प्रत्येक वर्षी तोटा सहन करत असतील, विच वेअर सफर्ड बाय कंटिन्युअस लॉसेस, अशा कंपन्याच्या समोर काही पर्याय उपलब्ध असतात. त्यातील सगळ्यात पहिला पर्याय म्हणजे त्या कंपन्या बंद करून टाकणे. परंतु पुढचे पर्याय म्हणजे नवीन कंपनीमध्ये विलीनीकरण करणे किंवा नवीन कंपनीने तो जो काही दिवाळखोरीत असलेला जो काही व्यवसाय आहे, बँकरप्टमध्ये असलेला किंवा लिक्विडेशनमध्ये असलेला जो काही बिझनेस आहे तो खरेदी करणे, ती कंपनी खरेदी करणे, किंवा लिक्विडेटेड कंपनीनेच स्वतःच नवीन कंपनी स्थापन करणे किंवा लिक्विडेटेड कंपनीने तिचं स्वतःचं इंटरनल स्ट्रक्चर म्हणजेच बॅलन्स शीट हे रिऑर्गनाइज करणे, असे पर्याय ह्या कंपन्यांसमोर असतात. ज्या वेळेला दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा या पर्यायांपैकी कोणताही पर्याय जर निवडला तर अशा पर्यायांना कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंगमध्ये काही टर्म्स म्हटलं जातं. अशा टर्म्स कोणकोणत्या आहेत किंवा अशा पद्धती कोणकोणत्या आहेत तर त्या अमलगमेशन, ॲब्झॉर्शन, रिकन्स्ट्रक्शन, जे इंटरनल आणि एक्सटर्नल असू शकतं. मग ह्या टर्म्स म्हणजे काय तर ह्या टर्म्स म्हणजेच कंप्लीट कन्सोलिडेशन. कंप्लीट कन्सोलिडेशन म्हणजे काय की अशा कंपन्यांचं संपूर्ण कंपन्यांच्या ॲसेट्स आणि लॅबिलिटीचं संपूर्ण एकत्रीकरण करणं किंवा ह्या ॲसेट्स आणि लॅबिलिटीज नवीन कंपनीला ट्रान्सफर करणे होय. मग यातील आपण पहिली टर्म्स बघूया, अमलगमेशन. अमलगमेशन म्हणजे काय तर अमलगमेशन मीन्स मर्जर ऑफ 2 or more कंपनीज अँड न्यू कंपनी इज फॉर्म. 2 किंवा त्यापेक्षा अधिक कंपन्या यांचं अस्तित्व नष्ट होऊन नवीन कंपनी स्थापन होणे किंवा ह्या कंपन्यांचं नवीन कंपनीमध्ये विलीनीकरण होणे, यालाच अमलगमेशन असं म्हटलं जातं. तर अमलगमेशनमध्ये पूर्वीच अस्तित्वात असणाऱ्या, म्हणजेच बघा आपल्याला ह्या PPTवरून ह्या स्लाइड्सवरनं ह्या आपल्या लक्षात येईल की अमलगमेशन म्हणजे काय. A and B ह्या एक्झिस्ट कंपनी असणाऱ्या, ज्या अस्तित्वात असणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंटिन्युअस लॉस सफर करत होत्या, म्हणजे कायम तोटा सहन करत होत्या. तर अशा ह्या कंपन्यांनी पुढे अमलगमेशन करण्याचं म्हणजेच मर्जर करण्याचं ठरवलं. तर अशा वेळेला A and B ह्या लिक्विडेटेड ज्या कंपन्या आहेत, दिवाळखोरीत गेलेल्या ज्या कंपन्या आहेत, त्यांचं अस्तित्व नष्ट झालं आणि नवीन कंपनी स्थापन झाली, ती म्हणजे एक्स लिमिटेड. एक्स लिमिटेड इज अ न्यू फॉर्मेशन आणि A and B these companies will no more be existence. त्यांचं अस्तित्व राहिलं नाही. याला अमलगमेशन असं म्हटलं जातं. जर अमलगमेशन हा पर्याय
कंटिन्युअस लॉसेसमध्ये जाणाऱ्या कंपन्यांनी निवडला तर अशा वेळेला अशी सिच्युएशन निर्माण होते. त्यानंतर पुढची टर्म्स आहे ती म्हणजे ॲब्झॉर्प्शन. ॲब्झॉर्प्शन म्हणजे purchase or acquire of a business of an existing company by some other existing company. जी लिक्विडेटेड कंपनी आहे, जे एक्झिस्ट आहे, अशा कंपनीला जी अगोदरच अस्तित्वात असणारी जी कंपनी आहे अशी कंपनी अशा लिक्विडेटेड कंपनीला खरेदी करते, परचेस करते किंवा ॲक्वायर करते. तर या सिच्युएशनमध्ये कोणतीही नवीन कंपनी अस्तित्वात येत नाही, कारण ह्या दोनही कंपन्या अस्तित्वात असतात. बघा या ठिकाणी ए लिमिटेड इज अ लिक्विडेटेड कंपनी. ह्या कंपनीला बी कंपनीने, बी लिमिटेडने ॲक्वायर केलं किंवा परचेस केलं, जी अगोदरच एक्झिस्ट होती, जी अगोदरच अस्तित्वात होती. म्हणजे ए लिमिटेडचं आता नाव बदललेलं आहे, ती बी लिमिटेड झालेली आहे, जी अगोदरच बी लिमिटेड होती. त्यानंतर पुढची टर्म आहे ती म्हणजे रिकन्स्ट्रक्शन. रिकन्स्ट्रक्शन म्हणजे रिऑर्गनायझेशन ऑफ अ बिझनेस. यामध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल अशा दोन प्रकारे हे रिकन्स्ट्रक्शन केलं जातं. यातील एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन ही जी टर्म्स आहेत, इट इज द सिमिलर कन्सेप्ट ऑफ ॲब्झॉर्प्शन अँड अमलगमेशन. ही एक ॲब्झॉर्प्शन आणि अमलगमेशन सारखीच कन्सेप्ट आहे, परंतु यामध्ये जी काही लिक्विडेटेड कंपनी आहे ती लिक्विडेटेड कंपनी तिचं स्वतःचं अस्तित्व नष्ट करते आणि नवीन कंपनी फॉर्म होते. या ठिकाणी एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन अशा पद्धतीने होत असतं. तर इंटरनल रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय? तर इंटरनल रिकन्स्ट्रक्शन म्हणजे कोणत्याही बिझनेसचा ट्रू पिक्चर किंवा सत्यस्थिती ही त्या कंपनीच्या बॅलन्स शीटवरनं दिसत असते. आपण या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाइड्सपासून म्हणत आलो की प्रत्येक कंपनी, एक किंवा अनेक कंपन्या ज्या कंटिन्युअस लॉस सफर करत आहेत त्या रिकन्स्ट्रक्शन किंवा रिऑर्गनायझेशन, कॉर्पोरेट रिऑर्गनायझेशनचा पर्याय निवडतात. मग हे कंटिन्युअस लॉसेस कुठे दिसत असतात? तर कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये दिसत असतात, कारण बॅलन्स शीट हा त्या बिझनेसची सत्य परिस्थिती दर्शवित असतो. प्रॉफिट अँड लॉसचा डेबिट बॅलन्स जो ॲसेट साईडला नोंदवला जातो तोच म्हणजे त्या कंपनीचा लॉस होय. मग अशी परिस्थिती जर कायम दिसत असेल, ॲसेट्स ह्या ओव्हर व्हॅल्यूड दिसत असतील, तर जे काही गुडविल वगैरे दिसत असेल, गुडविल, पेटेंटच्या फिक्चर्स, ॲसेट्स दिसत असतील, परंतु प्रत्यक्षात लॉस असताना अशा ज्या ॲसेट्स आहेत त्या दर्शविल्या जातात, तर त्यावेळेला किंवा जनरल रिझर्व दाखवलं जात असेल, ट्रान्सफर केलं जात असेल, तर अशा वेळेला खरं बघितलं तर ती त्या बिझनेसची सत्य परिस्थिती नसते. ती कंपनी सतत लॉस सफर करत असते. मग अशा वेळेला त्या कंपनीची आर्थिक परिस्थिती ही खराब असते. मग अशा वेळेला जर ह्या कंपनीने स्वतःला जर प्रॉफिटकडे नेण्याचा दृष्टिकोन ठेवला, तर अशा वेळेला ह्या कंपनीला स्वतःचं बॅलन्स शीट हे रिऑर्गनाइज करावं लागतं. बॅलन्स शीट म्हणजे ॲसेट्स आणि लायबिलिटीज
ह्या रिऑर्गनाईज कराव्या लागतात. रिऑर्गनाईज म्हणजे काय? ज्या काही ओव्हर व्हॅल्यूड ॲसेट्स झालेल्या आहेत त्यांच्या ओव्हर व्हॅल्युएशन हे कमी करणे, त्याच पद्धतीने ज्या फिक्चर्स ॲसेट्स आहेत त्या देखील इलिमिनेट करणे, वगळून टाकणे, किंवा जे डिबेंचर्स होल्डर आहेत, जे डिबेंचर्स आहेत म्हणजे ते ड्यूज आहेत कंपनीचं, तर जे काही डिबेंचर होल्डर्स आहेत त्यांच्याशी चर्चा करून कंपनी बंद करण्यापेक्षा त्यांनी जर त्यांचं जे काही ड्यूज आहेत ते कमी करण्याचं सांगितलं तर अशा वेळेला मग याबद्दल त्यांना आपण जो काही त्यांचा इंटरेस्ट रेट आहे 6% डिबेंचर असतील तर त्यांना 10% डिबेंचर म्हणजे 10% म्हणजे 4% एक्स्ट्रा इंटरेस्ट त्यांना द्यायचा आणि त्यांचं जे काही ड्यूज आहेत त्या कमी करायच्या. किंवा प्रेफरन्स शेअर्स होल्डर असतील तर या प्रेफरन्स शेअर्स होल्डरचा जो काही आपण त्यांना 6% प्रेफरन्स शेअर होल्डर असतील तर अशांना त्यांचे प्रेफरन्स शेअर्स हे 10% मध्ये त्यांच्याशी चर्चा करून मर्ज करायचे किंवा कन्व्हर्ट करायचे. तर अशा पद्धतीने त्यांच्याशी बोलून हे जे काही बॅलन्स शीट आहे ते रिऑर्गनाईज करायचं. तर यालाच इंटरनल रिकन्स्ट्रक्शन असं म्हटलं जातं.